नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. राष्ट्रपिता, क्रांतिकारक, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. वाहतूक नियमभंग, बेदखल आणि तापमान 40शी गाठणार. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. ज्योतिराव गोविंदराव फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेनं त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. जनता त्यांना महात्मा फुले म्हणे. ज्योतिबा फुले हे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण हे होतं. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिबांच्या वडिलांचं नाव गोविंदराव आणि आईचं नाव चिमणाबाई होतं. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरवण्याचं काम करत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचं मूळ आडनाव असलं तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेच नाव पुढे रूढ झालं. कडगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी इथे आला. तिथे त्यांचं घर असून त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंब आहेत. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इसवी सन 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचं मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवलं जात असे. तुकारामांच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेची जागतिक भान होते. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1891 मध्ये प्रकाशित झाला. ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावानं ओळखले जाऊ लागले. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी भारतीय समाज सुधारक होते. डॉक्टर आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी खरा महात्मा म्हणून त्यांचा गौरव केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सामाजिक क्रांतिकारक म्हणून दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावं लागलं. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इशारा, सत्सार अंक 1 आणि 2, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. इसवी सन 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. दीनबंधू साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालवलं जात असं. सर्वसाक्षी जगतपरी, त्याला नकोच मध्यस्थी हे समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजानं गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात झाली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणं आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्तीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केलं. याच अनुषंगानं ठाणे महापालिकेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण केले. तसंच ठाणे सिव्हिल रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात जमा झालेलं रक्त गरजू आणि गरीब नागरिकांना विनामूल्य देण्यात येणार असल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयानं दिली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवून त्यांना घरपोच दंडपावती पाठवण्याची वाहतूक पोलिसांची योजना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील बिघाडामुळे
5 महिन्यांपासून बंद पडली आहे। वाहन चालकांच्या हालचाली टिपण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसवण्यात आलेले 16 सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्यानं अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा सुरुवातीच्या 7 महिन्यातच बोऱ्या बसलाय। यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर आता पालिका प्रशासनानं 13 कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली आहे। ठाणे शहरातील वाहतुकीचा वाढता ताण तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनानं शहरात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता। त्यापैकी आनंदनगर, तीनाथ नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि माशिवडा या प्रमुख चौकांमध्ये 16 कॅमेरे बसवण्यात आले होते। ठाणे वाहतूक शाखेनं अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारून त्या कक्षाला प्रमुख चौकातील कॅमेरे जोडले होते। या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन 2 वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। या नियंत्रण कक्षात मोठी व्हिडिओ वॉल उभारण्यात आली असून त्या आधारे नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचं काम करतात। याशिवाय या कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांना घरपोच दंडाची पावती पाठवण्याची योजना वाहतूक पोलिसांनी वर्षभरापूर्वी सुरू केली होती। परंतु वाहतूक शाखेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरातील प्रमुख चौकांमधील 16 कॅमेरे गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बंद असून त्याच्या दुरुस्तीबाबत पालिकेला कळवण्याची तसदी वाहतूक पोलिसांनी घेतली नव्हती। अखेर याबाबत माहिती मिळताच पालिका प्रशासनानं पुढाकार घेऊन 16 पैकी 13 कॅमेऱ्यांची नुकतीच दुरुस्ती केली आहे। मात्र या नियोजनशून्य कारभारामुळे बेशिस्त वाहन चालकांना घरपोच दंड पावती पाठवण्याची योजना गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहे। या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त BR गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन कळवतो असं सांगितलंय। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ऐन दिवाळीच्या सुट्टीत नोटाबंदीची घोषणा करून देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं निर्दालन करण्यासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जवळपास 3 महिन्यांहून अधिक काळ देशवासियांना ATMच्या रांगेत उभं करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचा फटका आता उन्हाळी सुट्ट्यांनाही बसू लागलाय। या सुट्ट्या सुरू होताच पुन्हा सर्वत्र नोटा टंचाई भेडसावू लागली असती। पुन्हा सर्वत्र ATMसाठी अनेक बँकांनी मागील वेळेप्रमाणे नोटा नसल्याचं जाहीर करत ATM मशीन बंद करून तसे फलक बाहेर लावल्यानं ग्राहक हवालदिल झाले। ऐन दिवाळीच्या सुट्टीत नोटाबंदीची घोषणा करून देशातील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं निर्दालन करण्यासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जवळपास 3 महिन्यांहून अधिक काळ देशवासियांना ATMच्या रांगेत उभे करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचा फटका आता उन्हाळी सुट्ट्यांनाही बसू लागलाय। या सुट्ट्या सुरू होताच पुन्हा सर्वत्र नोटा टंचाई भेडसावू लागली असून सर्वत्र ATMसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक बँकांनी मागील वेळेप्रमाणे नोटा नसल्याचं जाहीर करत ATM मशीन्स बंद करून तसे फलक बाहेर लावल्यानं ग्राहक हवालदिल झाले। ज्येष्ठ नागरिक आणि किरकोळ विक्रेत्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय। आठवडाभरी नोटा टंचाई जाणवत असून बँकांनी सुरुवातीला सॉफ्टवेअरमधील बिघाडाचं नंतर नेटवर्क डाऊन असल्याचं कारण देत वेळ मारून नेली होती। मात्र गेल्या 2 दिवसात नोटा टंचाईची स्थिती पुन्हा उद्भवल्याचं स्पष्ट झालं आणि ठिकठिकाणी नोटांच्या शोधात फिरणारे नागरिक दिसू लागले। राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, सहकारी बँका, शेड्यूल्ड बँका अशा सर्वच ठिकाणी ही स्थिती पाहायला मिळते।
मात्र अवघ्या 2 महिन्यात ही स्थिती पुन्हा का उद्भवली याचं कारण कोणत्याही बँकेतून समजू शकलेलं नाही. त्याचबरोबर ही स्थिती किती दिवसात पूर्ववत होईल आणि सहजपणे नोटा मिळू लागतील याचंही उत्तर कुणाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यानं सगळेजण हवालदिल झालेत. त्रासलेले ग्राहक सर्वत्र पाहायला मिळत आहेत. नोटाबंदीच्या काळात सुरुवातीच्या 3 महिन्यात जेवढ्या प्रमाणात व्यवहार कॅशलेस झाले होते ते प्रमाण नंतरच्या 2 महिन्यात कायम राहिले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा कॅशलेस कडे वळवण्यासाठी नोटांचा पुरवठा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रिझर्व्ह बँकेनं कमी केल्याची चर्चा बँकिंग वर्तुळात आहे. पुन्हा नोटा टंचाई सुरू झाली आहे तर इंटरनेट, डेबिट कार्ड वगैरे वेगवेगळ्या ऍपद्वारे व्यवहार वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. अनेक बँकांनी 3 किंवा 5 व्यवहार केल्यावर त्यावर कर लावण्याचं जाहीर केलं. ग्राहकांनी सतत बँकेत येऊ नये यासाठी कल्पना लढवली असली तरी महिनाभराच्या खर्चाची किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेही रोख रक्कम कमी झाल्याचा दावा केला जातोय. दर आठवड्याला बँकेतून किती रक्कम काढावी यावरील निर्बंध उठवल्यानंतर मोठ्या ग्राहकांनी भरभरून रक्कमा काढल्या. मात्र त्या प्रमाणात रोख रकमेचा पुरवठा नव्हता. त्यामुळे बँकांचं नियोजन कोलमडलं असंही बँक अधिकारी सांगतायत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे जिद्द शाळेतील मुलांना समाजातील विविध गोष्टीचं ज्ञान मिळावं किंबहुना त्यांना विविध गोष्टी आत्मसात करता याव्यात यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी पालिका नेहमीच प्रयत्नशील आहे. स्पर्शाच्या माध्यमातून या मुलांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी उभारण्यात आलेला सेन्सरी गार्डन हा उपक्रम स्तुत्य असा आहे. जिद्द शाळेकडे नुसते शाळा म्हणून न बघता या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेता यावं यासाठी अर्थसंकल्पात देखील खास तरतूद करण्यात येईल असं महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका आणि केपन्स कंपनीच्या माध्यमातून सेन्सरी गार्डन ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेत तयार करण्यात आले. या गार्डनचं उद्घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, रागिणी पेरी शेट्टी, जयश्री डेव्हिड, उपायुक्त शिक्षण विभाग मनीष जोशी यांच्यासह जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. शारीरिक व्याधींवर मात करून हसत खेळत जिद्द शाळेतील मुलं शिक्षण घेत आहेत. इतर मुलांप्रमाणेच या मुलांनाही सर्व गोष्टी शिकता याव्यात आणि त्यांना आपल्या भोवतालच्या विविध गोष्टींचं ज्ञान व्हावं यासाठी इथे अद्ययावत असं उद्यान तयार करण्यात आलंय. या उद्यानात सापशिडीची जमीन, पाण्याचा टँक तसंच विविध प्रकारची रंगबिरंगी सुगंधी झाडं लावण्यात आली आहेत. स्पर्श, रंग आणि सुगंध यातून संवेदन या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. जिद्द शाळा ही विशेष मुलांसाठी असून या मुलांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक तरतूद करण्यात येईल. तसंच या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. आज ठाणे महापालिका आणि कॅप्रियन्सच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे संयुक्त म्हणजे जे गार्डन सेन्सरी गार्डन बनवलेलं आहे तर मुलांना त्या सगळ्या गोष्टीची माहिती व्हायला पाहिजे. स्पर्शातून किंवा विविध ह्यांनी गार्डनच्या स्वरूपात केलेलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारचं आज इथे मी आल्यानंतर पाहिलं की मुलांना खेळण्यासाठी पण चांगलं हे केलेलं आहे. त्या लोकांनी पाण्याचा स्पर्श असेल किंवा इतर स्पर्शाची जाणीव मुलांना व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी अशा प्रकारचं गार्डनचं आयोजन केलं म्हणजे केलेलं आहे. तापमानात आता बरीच वाढ झाली असून हे तापमान 38 अंशावर पोहोचण्याची शक्यता असून लवकरच हा पारा 40शी पार करेल असा प्राथमिक अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलाय. ठाण्यात तर शनिवारीच तापमानानं 40शी पार केली होती. मुंबईसह राज्यातही उन्हाचा जोर वाढू लागलाय. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. रायगड जिल्ह्यातील भिरा या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. या भागात कमाल तापमानाचा पारा 45.5 अंशावर पोहोचलाय. या खालोखाल ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथील तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. तर अकोला, नागपूर, वर्धा आणि सोलापूर या ठिकाणी 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त पुणे, सांगली, सातारा इथे 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. यावरून आता राज्यात उष्णतेचा तडाखा अधिक प्रमाणात असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान या तापमानात पुढील काही दिवसात अधिक वाढ होणार असून तापमान 38 अंशावर पोहोचण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईसह राज्याच्या इतर शहरातील उष्णतेचा पारा वाढत असताना ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या परिसरातही अंगाची लाहीलाही होतीये. उन्हातून बाहेर पडणं नागरिकांनी टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासन तसंच महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
राष्ट्रपिता क्रांतिकारक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. वाहतूक नियमभंग बेदखल आणि तापमान 40शी गाठणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेट आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी वाचून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.